गेल्या काही वर्षांपासून जुन्नर तालुक्यातील शेतकरी बिबट्याच्या भयामुळे जीव मुठीत धरून शेती करत आहेत। दरवर्षी जुन्नर तालुक्यामध्ये 8 ते 12, 15 अशा शेतकऱ्यांचा हकनाक बळी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जात आहे। त्यामुळे जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात बिबट्याच्या विरोधात आक्रोश होता। जुन्नर असेल, आंबेगाव असेल, इतर आसपासचे तालुके देखील हा बिबट्याचा मोठा हॉटस्पॉट झालेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचा आक्रोश हा आमदार खासदारांपर्यंत जात होता। मात्र त्या संदर्भात नक्की पुढे काय होते हे कुणालाही समजत नव्हतं। या संदर्भात शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी वारंवार पाठपुरावा केल्याचं देखील समाज माध्यमांबरोबर अनेकदा बोलताना सांगितलेलं होतं। मात्र त्याचं पुढे काय झालं हे कुणालाही समजत नव्हतं। आज आपल्याबरोबर खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचे निकटवर्तीय राजूभाऊ कोल्हे आहेत। आपण त्यांना विचारूया नक्की या बिबट प्रश्नाचं पुढे काय झाले। राजू, मोठ्या प्रमाणात आक्रोश आहे जुन्नर तालुक्यामध्ये बिबट प्रश्नावरती। काय नक्की खासदारांचं या क्षणी बिबट प्रश्नावर चाललेलं आहे? गेल्या 4-5 वर्षापासून जो काही जुन्नर वन उपविभाग आहे याच्यामध्ये जुन्नर विभागामध्ये बिबट्या आणि मानव संघर्ष हा फार मोठ्या प्रमाणावर वाढीस लागला होता। त्याच्यामध्ये दरवर्षी साधारणपणे 8, 9, 10, 15 पर्यंत बळी सुद्धा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये गेलेले आहे। आणि सातत्याने जे नागरिकांची मागणी होती की याच्यावर काहीतरी कंट्रोल आला पाहिजे म्हणून खासदार साहेबांनी सातत्याने त्याचा पाठपुरावा केला। त्यांनी वन खातं असेल, त्याच्यानंतर वाईल्ड लाईफचे काही संस्था आहेत त्यांच्याकडे असेल किंवा इतरही एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट असतील त्यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून त्या संदर्भातलं गांभीर्य त्यांच्या लक्षात आणून दिलं। जुन्नर वन विभाग आहे, जुन्नर वन विभागाचा जो काही डेटा आहे तो पूर्णपणे तसा त्या डिपार्टमेंटला देण्यात आला आणि त्या पद्धतीने जुन्नर वन विभाग हा बिबट्यांच्या संदर्भामध्ये हॉटस्पॉट म्हणून जाहीर केला गेला। आणि तो हॉटस्पॉट असल्यामुळे वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून याच्यावर एक रिसर्च बऱ्याच दिवसापासून म्हणजे खूप प्रदीर्घ असा रिसर्च चालू होता की याच्यामध्ये आपल्याला बिबट्यांची नसबंदी करता येईल का, नसबंदी केली तर त्याला कंट्रोल येईल का। तर अशा पद्धतीने फार मोठा अभ्यास करून त्यांनी त्या संदर्भामध्ये एक निष्कर्ष काढला आहे की वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने असं सुचवले की याच्यामध्ये आपण एक पायलट प्रोजेक्ट जुन्नरमध्ये करू शकतो आणि आपण त्या पद्धतीने आपण त्यांची नसबंदी करून किंवा त्यांचं स्टॅबिलायझेशन करून त्याच्यामध्ये कंट्रोल आणू शकतो। आणि त्या संदर्भाचा रिपोर्ट त्यांनी भारतीय एन्व्हायरमेंट वन खात्याचं जे मिनिस्ट्री आहे त्यांना देण्याच्या याच्यामध्ये आहे आणि तो लवकरच त्याला अप्रूव्हल मिळून आपल्या या प्रयत्नांना यश येईल। खासदार साहेबांनी जे काही प्रयत्न केले किंवा त्यांनी आतापर्यंतचा जो पाठपुरावा केला आणि सरकार दरबारी किंवा विविध खात्यांकडे ज्या पद्धतीने हा विषय तडीस नेण्यासाठी प्रयत्न केले याला नक्कीच आपल्याला यश येईल आणि आनंदाची बातमी आपल्याला लवकरच मिळेल। आणि त्याला जुन्नर वन विभागाचं आणि प्रधान वन संरक्षक जे आहे त्यांचं 100%, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचं जे वन खातं असेल किंवा महाराष्ट्र राज्याचं सरकार आहे यांचाही त्याला फार मोठा पाठिंबा मिळालेला आहे आणि त्या माध्यमातूनच ह्या गोष्टी सगळ्या पूर्ण होणार आहेत। म्हणूनच आपण लवकरच या गोड बातमीची अपेक्षा धरूया। आतापर्यंत भारतामध्ये अशा प्रकारची बिबट्यांची नसबंदी केली गेली आहे का? अद्यापपर्यंत भारतामध्ये तरी माझ्या माहितीनुसार किंवा रेकॉर्डनुसार अद्यापपर्यंत अशा प्रकारचा कुठलाही प्रोजेक्ट किंवा कुठल्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही। आणि हा जर निर्णय झाला म्हणजे हा निर्णय अंतिम टप्प्यामध्ये आहे तर हा पायलट प्रोजेक्ट म्हणून जुन्नर वन विभागामध्ये होणार आहे हे 100%। साधारण किती दिवसांची प्रतीक्षा अजून शेतकऱ्यांना करावी लागेल? वर्ल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही जी संस्था आहे या संस्थेने रिपोर्ट आपल्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटला दिलेला आहे। आता त्या माध्यमातून जे सरकार दरबारी जे अप्रूव्हल मिळाले 100% त्याचं निश्चित असा कालावधी खासदार साहेब स्वतः सांगू शकतील किंवा त्यांची चर्चा त्या खात्याशी चालू असताना ते त्या संदर्भात त्यांना ते अवगत असेल, पण लवकरच आपल्याला याची आनंदाची बातमी मिळेल। नक्कीच आपण पाहतोय की खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश येताना दिसते आणि हा रिपोर्ट मी पण पाहिला आता। त्यानुसार वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाने हा प्रोजेक्ट राबवावाच अशा प्रकारचे निर्देश भारत सरकारला दिले। या प्रोजेक्ट स्पष्टपणे लिहिलेले आहे, त्यामुळे आपल्याला ही आनंदाची बातमी मिळू शकते हे नक्की। धन्यवाद।